नमस्कार. आज मी चिकन चिली आणि तांदळाच्या भाकरी बनवते. चिकन चिली बनवण्यासाठी हे बोनलेस चिकन आणले, अर्धा किलो आहे. आणि आता ते चांगलं धुवून घेतलंय. आता मी हे मॅरिनेट करायला घेते. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते इथे आता मी तुम्हाला दाखवते. हे अर्धा किलो आहे. तर पहिलं आता मी मीठ टाकणार आहे. हे 1 चमचा मीठ टाकणार आहे. त्याच्यात ही आला लसूण पेस्ट 1 पाकीट टाकणार आहे. एक लिंबू पिळणार आहे. आता लिंबू पिळून झालंय. आता हा थोडा मसाला टाकते. लाल अर्ध पाकीट टाकणार आहे. हे हळद टाकणार आहे. अर्धा चमचा हळद टाकणार आहे. आणि हे 1/2 किलो दही. आणि हा मालवणी मसाला 2 चमचे टाकणार आहे. हे आता चांगलं सगळं एकजीव करणार आहे. मॅरिनेट करून हे आता सगळं ठेवणार आहे अर्धा तास. चिलीसाठी लागणार आहे साहित्य. मी 8 कांदे कापून घेतले उभे, 6 टमाटे कापले उभे. हे सगळं मी भाजून घेणार आहे. आणि कांदा फोडणीसाठी अर्धा कांदा कापलाय आणि ही कोथिंबीर. एवढं मी आता हे तुम्हाला करून दाखवते. आता ही कढई छान तापलेली आहे. त्याच्यात थोडं हे 2 पळी तेल टाकून घेते. आणि त्याच्यावर कांदा टाकून तो परतून घेते, चांगला भाजून घेते. पहिला कांदा भाजून घेते, नंतर टमाटा भाजून घेते. मस्त ब्राऊन कलर झालेला आहे. आता हा मी कांदा एका ताटात काढून घेते. त्याच कढईमध्ये मी हा टमाटा भाजून घेते. आता हा टमाटा झालेला आहे. हे बघा, थोडं पाणी टाकलं होतं, थोडं मुलायम चांगला होण्यासाठी. हे आता झालेलं आहे. हे सगळं मी आता वाटण करायला घेणार आहे. तर सगळं एकत्र मी वाटायला घेते. हे बघा, त्याचं आता मी वाटण करून घेणार आहे. हे मी वाटण करून घेणार आहे. आणि त्याच्यात थोडी अशी कोथिंबीर पण वाटायला घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून आता हे मी वाटायला घेते. तेल आहे ते मी घालते. जरा जास्त तेल लागतं त्याला. ही तेजपत्त्याची पानं मी तोडून टाकते.
ही अशी सोडून टाकणार आहे. तेल चांगलं उकळलेलं आहे. याला तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात ही पानं टाकली. ही दालचिनी, गरम मसाला आहे ना हा. दालचिनी, लवंग, आणि ही काळं मिरी, खडा मसाला आहे हा. हा खडा मसाला टाकल्यावर चव येते चांगली. आता मी याच्यात कांदा टाकते फोडणीसाठी. कांदा टाकते. काही चांगलं ढवळून घ्यायचं ब्राऊन कलर आल्यावर. आता हा कांदा चांगला ब्राऊन होत आलाय. हा बघा. त्याच्यात आता मी आलं लसूण पेस्ट 1 पाकीट, मगाशी 1 पाकीट घातलं होतं त्याच्यात मॅरिनेट करायला. आता हे 1 पाकीट फोडणीसाठी. हे चांगलं गरम झालं. आता धणेपूड 1 चमचा चांगला भरून टाकायची. बघा, फुल भरून टाकायचं. आणि जिरापूड अर्धा चमचा. आणि हे जायफळ वरून. ह्याच्यात ते चांगलं गरम होऊन येतं ना, म्हणून आतमध्ये थोडं असं किसून टाकायचं. आता सगळे मसाले टाकून घेतले. हा लाल मसाला 1 पाकीट. आणि हे मगाशी ठेवलेलं त्याच्यातलं ते 1 अर्धा पाकीट. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा मालवणी मसाला 1 चमचा. मगाशी 2 चमचे टाकला होता, आता 1 चमचा. आता छान होत आलंय. हे बघा, मसाला पण चांगला झालेला आहे. आता मी हे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, ते मी याच्यात टाकते. आणि परतून घेते. पाणी सुटेपर्यंत असंच ठेवते. थोडंसं वरून पाणी ताटात ठेवलं ना, असं वरून हे पाणी ठेवलं की त्याला पाणी सुटणार आहे. लगेच पाणी नाही टाकायचं. हे चांगली एक वाफ येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत असं ठेवावं लागतं. हे आता खोलून बघते. हे बघा कसं निघालंय तेल. आणि मसाल्याचं कसं लाल भडक रंग आलाय. हा बघा. आता हे जरा परतून बघते. कारण वर पाणी ठेवतो ना आपण ताटात, त्यामुळे ह्याला चांगली वाफ लागते. आणि ते खाली लागत बिगत काही नाही. हे बघा, काहीच लागलं नाही, काही नाही. बघा, छान झालं. आता थोडा वेळ शिजलं की मी ते वाटण ओतते.
आता हे चिकन शिजलेलं आहे आणि त्याला कलर बघा, अगदी उत्तम कलर आलेला आहे हा बघा. तर हे वाटण त्याला मी लावणार आहे. हे भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला परतून घेतली. आता सगळं एकत्र केलंय तर हे एकजीव होत आलं. ह्याला एक उकळी आली की हे बघा, आता छान उकळी आलेली आहे. आता ह्याला थोडंसं चवीपुरतं, मगाशी मीठ लावलं होतं ना त्याला, म्हणून आता एक खोबरं वगैरे हे लावलंय ना, ह्याला खोबरं नसतं. टमाटर आणि कांद्याची पेस्ट लावली ना, त्याच्यासाठी हे थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं आणि ही वरून कोथिंबीर घालते. खूप सारी कोथिंबीर घालावी आणि एकदा ढवळून घेते. झालेलं आहे सगळं. मग दाखवते थोड्या वेळाने कशी तरी वर येणार आहे ती. एवढ्यात दिसून नाही येणार आहे, तरी ठेवलं की सगळी तरी वर येते. हे आता बघा, भाकरीवर खा, चपाती बरोबर खा, पावा बरोबर खा, कशा बरोबर छान लागते ती. भातावर सुद्धा चांगली लागते, थोडी ग्रेव्ही घेऊन खाल्ला. ही चिकन चिली आणि भाकरी बनवलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.